नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या ठिकाणी बघा पुन्हा एकदा मित्रांनो आपल्या नाथ भरतीचं आहे एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो बघा आपण आज काय तर IBPS पॅटर्ननुसार बघा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग भरती 2025 साठी बघा आपण आज या ठिकाणी पद गट ड शिपाई या पदासाठी बघा आपण आज गणित व बुद्धिमत्तेची या ठिकाणी प्रश्नपत्रिका मित्रांनो कव्हर करत आहोत। बघा मित्रांनो या ठिकाणी आपण या सर्व प्रश्नांचं बघा या ठिकाणी एकदम सोप्या पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी विश्लेषण पाहणार आहोत। आणि मित्रांनो महत्त्वाची बात म्हणजे 100% मित्रांनो बघा परीक्षेमध्ये विचारले जातील मित्रांनो बघा या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी मित्रांनो आज प्रश्नसंच कव्हर करत आहोत। तर बघा मित्रांनो तुम्ही महत्त्वाचं म्हणजे नवीन असाल आपल्या चॅनलवरती सबस्क्राइब करून घ्या आणि हा जो मित्रांनो बघा सबस्क्राइब करण्याबरोबरच हा जो व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। पहिला प्रश्न बघा काय आहे, एका शेतात काही गायी व गुराखी आहेत। गायी आणि गुराखी यांच्या पायांची संख्या मित्रांनो 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे। तर त्या ठिकाणी मित्रांनो गाय व गुराखी किती आहेत या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारलाय। तर बघा या ठिकाणी आपल्याला या प्रश्नाचे योग्य आन्सर मित्रांनो कशा रीतीने काढता येतं। तर काही करायचं नाही बघा मित्रांनो, तुम्हाला जर या ठिकाणी परीक्षेमध्ये अशा प्रकारचा जर प्रश्न विचारला तर बघा या ठिकाणी मित्रांनो प्रश्नाचे जे योग्य आन्सर आहे ते पर्याय कट मित्रांनो या पद्धतीने तुम्हाला मित्रांनो काढायचं आहे। तर पर्यायावरून मित्रांनो आपण डायरेक्ट जो आहे या ठिकाणी योग्य आन्सर चूज करू। बघा या ठिकाणी योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक ब 23 मित्रांनो बघा या ठिकाणी योग्य आन्सर आपण डायरेक्ट घेऊ। बघा तुम्ही मित्रांनो पेपरामध्ये शक्यतो अ पासून मित्रांनो घेत चला अ ब क ड असे मित्रांनो बघा अ ब क जरी आल्यावर तिन्हीचं जर नसेल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही समजून घ्या की चौथी या ठिकाणी प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे। तर या ठिकाणी आपण मित्रांनो पर्याय काय घेऊ तर 3 23 व या ठिकाणी 3 घेऊ मित्रांनो 23 व 3। तर काय मित्रांनो बघा 23 व 3 काय आहे मित्रांनो तर गाय व गुराखीचं मित्रांनो प्रमाण आहे। तर या ठिकाणी गाय घेऊन टाकू गाय व या ठिकाणी घेऊन टाकू आता गुराखी। तर आता बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर कशा प्रकारे काढता येते। एकूण मित्रांनो बघा काय आहेत बघा डोक्यांची संख्या 26 आणि पायांची संख्या 98। काही करू नका बघा आता गाय मित्रांनो काय आहे बघा गायचं गुणोत्तर या ठिकाणी 23 आहे। 23 घ्या गुणाकारामध्ये 4 मित्रांनो बघा गायला 4 पाय असतात या ठिकाणी गुणाकारात 4 घ्या। आता बघा 23 चौक मित्रांनो झाले किती 92। पुन्हा या ठिकाणी मित्रांनो गुराखी एकूण किती आहेत 3 घ्या गुणाकारात प्रत्येक गुराखीला या ठिकाणी 2 पाय असतात 2 घ्या। 3 दोन्ही झाले किती 6। या मित्रांनो या दोन्हीची बेरीज करू नका बघा आता 6 आणि 2 8 8 आणि हा 1 9 मित्रांनो झाले किती 98 या ठिकाणी झालेले आहे। बघा पर्याय क्रमांक मित्रांनो या ठिकाणी आपले 23 आणि 3 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे ब। बघा मित्रांनो या ठिकाणी 98 आपण कसं ओळखलो तर मित्रांनो बघा या ठिकाणी त्यांच्या डोक्यांची संख्या 26 आपल्याला या ठिकाणी सांगितलं आहे, परंतु पायांची संख्या मित्रांनो या ठिकाणी किती 98 या ठिकाणी आलेली आहे। बघा दोघांच्याही पायांची संख्या 98 म्हणून या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक ब 23 व 3 या ठिकाणी असणार आहे। 23 गाई व 3 गुराखी। पुढे बघा दुसरा प्रश्न, सीमा रेणूपेक्षा वयाने मोठी आहे, गीता ही रेणूपेक्षा वयाने लहान आहे, प्रिया सीमापेक्षा वयाने मोठी आहे, तर यांच्यापैकी सर्वात लहान कोण आहे। काय म्हणले बघा सीमा ही मित्रांनो बघा रेणूपेक्षा वयाने मोठी आहे। तर बघा मित्रांनो जर सीमा या ठिकाणी मित्रांनो बघा या ठिकाणी जर सीमा या ठिकाणी असणार आहे बघा सीमा मित्रांनो काय आहे बघा या ठिकाणी रेणूपेक्षा मोठी आहे। तर बघा या ठिकाणी सीमाच्या मित्रांनो खाली रेणू या ठिकाणी असणार आहे। पुन्हा या ठिकाणी काय म्हणले बघून घ्या आता गीता हे मित्रांनो बघा रेणूपेक्षा वयाने लहान आहे, म्हणजे या ठिकाणी मित्रांनो रेणूपेक्षा या ठिकाणी गीता लहान असणार आहे। बघा रेणूपेक्षा मित्रांनो या ठिकाणी गीता ही लहान असणार आहे। आता बघा याच्या खाली काय आहे पुन्हा काय प्रिया ही मित्रांनो बघा सीमापेक्षा वयाने मोठी आहे। तर काय मित्रांनो प्रिया ही मित्रांनो सीमापेक्षा, तर सीमा कुठे आहे बघा या ठिकाणी सीमापेक्षा मित्रांनो या ठिकाणी प्रिया मोठी आहे या ठिकाणी सीमाच्या वर आपण प्रिया घेऊ। मग पुन्हा मित्रांनो काय आहे तर मित्रांनो बघा या ठिकाणी यांच्यापैकी सर्वात लहान कोण आहे या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारलाय। तर सर्वात लहान काढण्यासाठी मित्रांनो बघा या ठिकाणी सर्वात मित्रांनो खाली कोण आहे तर लक्षात घ्या सर्वात खाली या ठिकाणी गीता आहे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक अ या ठिकाणी गीता हे मित्रांनो असणार आहे। बघा मित्रांनो पुढचा प्रश्न कशा लेवलचा आहे बघा हा मित्रांनो 3रा नंबरचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची सूचना व बातमी म्हणजे बघा एक आनंदाची बातमी आहे। समजा आम्ही बघा या ठिकाणी तुमच्यासाठी एक 1500 मित्रांनो बघा प्लस GK GS
आणि मित्रांनो करंट अफेअर्सच्या मित्रांनो या ठिकाणी प्रश्नांचा आम्ही या ठिकाणी महाठोकळा बघा लॉन्च केलेला आहे मित्रांनो, महाठोकळा या ठिकाणी लॉन्च केलेला आहे। तर बघा मित्रांनो हा जो महाठोकळा आहे मित्रांनो, हा महाठोकळा या ठिकाणी पेड असणार आहे। तर मित्रांनो बघा तुम्हाला जर हवा असेल तर काय करा बघा, या ठिकाणी तुम्ही 7414 93 07 मित्रांनो या नंबरवर काय करा, 99 रुपये तुम्ही पे करा आणि मित्रांनो 99 रुपये पे केली जी स्क्रीनशॉट आहे ती मित्रांनो बघा या नंबरच्या तुम्ही व्हॉट्सअपला टाकून टाका। तुम्हाला बघा अवघ्या 2 मिनिटाच्या मित्रांनो आम्ही तुम्हाला बघा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा महाठोकळा तुम्हाला अवेलेबल करून देऊ। बघा मित्रांनो माझ्या म्हणण्यानुसार तर तुम्ही या ठिकाणी जो आहे हा महाठोकळा तुम्ही एकदाशी अवश्य बाय करून घ्या आणि बाय करून बघा तुम्ही खरेदी करून घ्या। कारण बघा मित्रांनो मी काय म्हणतो, तर तुम्ही जर मित्रांनो हा महाठोकळा या ठिकाणी बाय केला तर बघा तुमचं मित्रांनो या ठिकाणी GKGS व करंट अफेअर्स मित्रांनो बघा जे 2 टॉपिक आहेत मित्रांनो इम्पॉर्टंट असे मित्रांनो हे तुम्ही कव्हर करून घ्या मित्रांनो। बघा आमच्या महाठोकळ्यातून तुमचे बघा हे दोन्ही जे मित्रांनो टॉपिक आहेत ते कव्हर होऊन जातील। तर बघा मित्रांनो आतापर्यंत बघा या ठिकाणी आपल्या महाठोकळ्याच्या 1400+ बघा मित्रांनो अशा या ठिकाणी प्रति विकल्या गेलेल्या आहेत। त्यामुळे बघा तुम्ही निव्वळ ही या ठिकाणी देर करू नका, तुम्ही सुद्धा मित्रांनो या ठिकाणी लवकरात लवकर बघा आपला महाठोकळा खरेदी करून घ्या आणि आताच बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही अभ्यास तुमचा चालू करा। तर बघा पुढे तिसरा प्रश्न कशा लेवलचा आहे, वॉटरचा सामान्य मित्रांनो H2OC आहे। तर बघा साल्ट मित्रांनो, साल्ट म्हणजे मिठाचा संबंध या ठिकाणी कशाशी असणार आहे, जर पाण्याचा संबंध मित्रांनो H2OC आहे तर साल्ट म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी मिठाचा संबंध मित्रांनो NaCl आहे। बघा पर्याय क्रमांक मित्रांनो या ठिकाणी अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे। बघा मित्रांनो विज्ञानामधलं बघा जेवढे काही मित्रांनो पदार्थ आणि त्या पदार्थांचे मित्रांनो या ठिकाणी सूत्र आहेत बघा ते तुम्ही सर्व काही मित्रांनो बघा सूत्र या ठिकाणी पाठ करून घ्या। त्यावर देखील मित्रांनो या ठिकाणी IBPS बघा तुम्हाला प्रश्न मित्रांनो विचारू शकते। तर बघा तुम्ही ते सुद्धा मित्रांनो टॉपिक जे आहेत कव्हर करत चला। पुढे मंगळ बुध शुक्र शनी शब्दगटाशी साम्य असणारा शब्द ओळखा। तर काय मित्रांनो मंगळ बुध शुक्र शनी मित्रांनो या शब्दगटाशी मित्रांनो साम्य असणारा मित्रांनो या ठिकाणी शब्द कोणता आहे, तर या ठिकाणी आहे बघा आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक ड पृथ्वी हे असणार आहे। कारण मित्रांनो बघा या ठिकाणी चंद्र का आहे मित्रांनो, तर आपला बघा या ठिकाणी पृथ्वीचा उपग्रह आहे आणि सूर्य हा मित्रांनो बघा एक तारा आहे आणि मित्रांनो जे ग्रह आहेत मित्रांनो ते ग्रह मित्रांनो बघा या ठिकाणी सूर्याभोवती फिरणारे पिंड आहेत आणि मित्रांनो ही जी मित्रांनो पृथ्वी आहे मित्रांनो ही या बघा या सर्वांशी मित्रांनो मिळती जुळती म्हणजे एक मित्रांनो ग्रह आहे। तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर मित्रांनो। बघा मित्रांनो पुढे प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी आहे बघा, या ठिकाणी काय केलंय डी आणि जीच्या बाद केच्या बाद पी आणि पीच्या बाद मित्रांनो या ठिकाणी प्रश्नचिन्ह। तर बघा प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी या ठिकाणी कोणती संख्या या लेवलचा प्रश्न विचारला, काय केलं बघा मित्रांनो या ठिकाणी डी घेतलं पहिलं, पुन्हा या ठिकाणी जी, पुन्हा या ठिकाणी के आणि या ठिकाणी पी। मित्रांनो काहीच केलं नाही बघा, या डी मध्ये 3 प्लस केलं जी आलं, पुन्हा या ठिकाणी जी मध्ये मित्रांनो जर 4 प्लस केलं आलं काय के, पुन्हा मित्रांनो या के मध्ये काय केलं 5 प्लस केलं पी येते, पुन्हा मित्रांनो बघा या जर आपण पी मध्ये जर 6 या ठिकाणी प्लस केलं तर येते बघा या ठिकाणी व्ही। आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक मित्रांनो या ठिकाणी अ असणार आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। हेच म्हणून मित्रांनो बघा अशाच प्रकारचा तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा तुम्हाला बघा या ठिकाणी एकूण 6 - 5 - 4 - 3 अशा प्रकारचा देखील त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा मित्रांनो बघा तुम्हाला या ठिकाणी बऱ्याच प्रकारचे या ठिकाणी तुम्हाला प्रश्न सुद्धा IBPS या ठिकाणी विचारू शकते। तर बघा चला बघा शक्यतो आतापर्यंत मित्रांनो IBPSने कशा प्रकारचे या ठिकाणी तुम्हाला प्रश्न संच बघा परीक्षेमध्ये कव्हर केले होते, कशा प्रकारचे प्रश्न मित्रांनो या ठिकाणी IBPS विचारते मित्रांनो। थोडंसं तुम्ही अभ्यासच चला बघा IBPSचा पॅटर्न तुम्ही जो दर्जा आहे IBPSचा या ठिकाणी समजण्याचा प्रयत्न करत चला। पुढे बघा 6वा प्रश्न बघा, एक गाडी एक समान वेगाने 360 किलोमीटर अंतर जाते परंतु तिचा वेग ताशी 15 किलोमीटरने वाढवल्यास तिला तेवढेच अंतर जाण्यासाठी 2 तास कमी लागतात, तर गाडीचा वेग मित्रांनो या ठिकाणी 2 तास कमी लागतात, तर या ठिकाणी गाडीचा वेग आपल्याला काढायचा आहे।
तर या ठिकाणी बघा मित्रांनो काय घेऊ बघा, या ठिकाणी सरळ या ठिकाणी जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्हाला बघा या ठिकाणी ताशी वेग तुम्हाला या ठिकाणी उत्तरामध्ये मिळणार नाही. तर तुम्हाला बघा जो गाडीचा वेग आहे मित्रांनो तो या ठिकाणी बघा तुम्हाला पर्यायामधून या ठिकाणी निवडून घ्यावा लागेल. तर पर्यायामधून तुम्हाला जो वेग आहे तो निवडून घ्यावा लागेल. आणि मित्रांनो या ठिकाणी हे 2 तास जे मित्रांनो कमी लागत आहेत, हे 2 तास तुम्हाला उत्तर या ठिकाणी काढावं लागणार. तेव्हा या ठिकाणी तुम्हाला प्रश्नाचे योग्य आन्सर म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला पर्याय या ठिकाणी योग्य आन्सरचा भेटणार आहे. तर काय करा बघा, सेम टू सेम अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही बघा अ घ्या पहिलं, पुन्हा ब घ्या, पुन्हा क घ्या आणि पुन्हा शेवटी ड घ्या. तर आपण या ठिकाणी बघा राईट आन्सर घेऊन टाकू, कारण बघा या ठिकाणी आपल्यापाशी टाईम कमी आहे आणि आपल्याला बघा कमी आणि शक्यतो बघा या ठिकाणी कमी वेळामध्ये आपल्याला जास्त अभ्यास करायचा आहे. म्हणून बघा या ठिकाणी आपण सरळ या ठिकाणी पर्याय क्रमांक मित्रांनो जे योग्य आहे पर्याय क्रमांक ब 45 या ठिकाणी घेऊन टाकू. 50 घेतलं. आता काय करा, हे जे 360 किलोमीटर मित्रांनो अंतर आहे, हे 360 किलोमीटरला 360 किलोमीटर जशास तसं घेऊन टाका. आणि मित्रांनो याच्या छेदामध्ये काय करा बघा, हे 45 घेऊन टाका. आता जर आपण या 360ला मित्रांनो या 45न जर या ठिकाणी आपण भागलं तर या ठिकाणी आपल्याला भेटतं किती बघा, तर या ठिकाणी भेटतं 8 तास. या ठिकाणी किती भेटतं बघा, 8 तास. बघा 5 9 45, 5 7 35, उरलं किती 1, 5 2 10, 9 8 72, 8 तास. बघा मित्रांनो आता काय करा, या ठिकाणी हे 8ला 8 तास जास्त असे ठेवून टाका. आणि पुन्हा हे जे 360 आहे मित्रांनो हे 360 जशास तसे घेऊन टाका. छेदामध्ये हे 45 प्लस हे मित्रांनो 15 किलोमीटरने मित्रांनो जो वेग वाढवला आहे ते घेऊन टाका. प्लस जर 15 केलं तर झालं किती बघा, या ठिकाणी 360ला 360 जशास तसं छेदामध्ये 50 प्लस 15 झाले किती या ठिकाणी 60. हा एक शून्य कॅन्सल, हा एक शून्य कॅन्सल, सस्कम या ठिकाणी 36. आता जर तुम्ही यावरच्या 8 तासातून तुम्ही खालचे जर 6 तास या ठिकाणी मायनस केलं, उरले किती 2 तास. या ठिकाणी बघा 2 तास मित्रांनो कमी उरत आहेत. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक ब या ठिकाणी 45 असणार आहे. पुढचा बघा प्रश्न क्रमांक 7वा कशा लेवलचा आहे बघा. दर साल दर शेकडा 15% दराने एका रकमेचे 3 महिन्याचे सरळ व्याज 360 रुपये मिळते. तर ती रक्कम या ठिकाणी आपल्याला शोधायची आहे मित्रांनो. बघा या ठिकाणी काय, तर मित्रांनो या ठिकाणी सरळ व्याज किती आहे बघा 360 रुपये. सरळ तुम्ही 360 घेऊन टाका. बरोबर या ठिकाणी बघा आपल्याला मित्रांनो रक्कम शोधायची आहे. तर रक्कम मित्रांनो या ठिकाणी आपल्याला माहीत नाही, एक्स मानू. पुन्हा 15% दर म्हणून या ठिकाणी 15% दर आणि छेदामध्ये गुणाकार त्याच्या 3 महिने म्हणून या ठिकाणी 3 महिने. आता छेदामध्ये बघा या ठिकाणी टक्क्यांच्या छेदामध्ये या ठिकाणी 100%. आता मित्रांनो हे जे 360 आहे 360ला 360 जशास तसं हे जे 100 छेदामध्ये होतं मित्रांनो भागाकारामध्ये वरी आलं गुणाकारामध्ये आता. आणि हे मित्रांनो 15 गुणाकारात 3 जशास तसे खाली गेली. आता बघा या ठिकाणी काय करा, जर आता मित्रांनो बघा या ठिकाणी जर आपण योग्य याचा जर गुणाकार भागाकार केला तर या ठिकाणी आपल्याला शेवट काय भेटतं 9600 रुपये. बघा या ठिकाणी आपल्याला मित्रांनो शेवटचं आन्सर भेटतं. पर्याय क्रमांक या ठिकाणी ब आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे. तर बघा या ठिकाणी मित्रांनो काही करू नका, सरळ असं करा 3 1 3 पुन्हा 3 1 3 3 2 6 पुन्हा हे 0. आता बघा हे किती मित्रांनो 15 आहे का, बघा आता किती, तर 15 1 15 15 8 मित्रांनो या ठिकाणी झालं किती 15 8 120. तर बघा मित्रांनो या ठिकाणी कशा लेवलचा थोडंसं बघा या ठिकाणी आपलं प्रश्न जे मित्रांनो या ठिकाणी चुकत आहे. बघा या ठिकाणी आपल्याला करायचं काय आहे तर ते बघा या ठिकाणी. तर बघा मित्रांनो या ठिकाणी थोडंसं आपल्याला चुकलेलं होतं. त्या ठिकाणी योग्य आन्सर आपण कशा पद्धतीने काढू शकतो बघा. या ठिकाणी थोडीशी आपली बघा चूक झाली. काही करू नका, हे जे मित्रांनो सरळ व्याज आहे 360 जशास तसं घेऊन टाका. बरोबर रक्कम आपल्याला शोधायची आहे मित्रांनो, ती रक्कम या ठिकाणी एक्स मानू. 15% दर या ठिकाणी 15%ला 15% जशास तसे या ठिकाणी 3 महिने जशास तसे. छेदामध्ये 100 आणि मित्रांनो बघा 100च्या गुणाकारामध्ये 12 आपल्याला घेणं अनिवार्य आहे. कारण बघा वर या ठिकाणी महिने मतलब या ठिकाणी आपल्याला छेदामध्ये 12 महिने घेणं अनिवार्य आहे. जर वरी 3 वर्ष दिला असतं तर आपल्याला या ठिकाणी 12 महिने घ्यायची काहीही गरज नसती. तर सरळ मित्रांनो आता हे जे 360 आहे 360ला 360 जशास तसे हे भागाकारातले वरी गुणाकारामध्ये आलं 100 गुणाकारात 12 आणि जे मित्रांनो अंशामध्ये गुणाकारात होतं हे भागाकारामध्ये गेलं 15 गुणाकारात 3. आता बघा 15 1 15
15 दोन्ही 30, उरले किती मित्रांनो 6, 15 चौक या ठिकाणी 60, वर आलं 24, 3 एके 3, 3 चौक 12. ओके, या ठिकाणी 24 गुणाकारात जर 100 केलं झाले किती 2400, 2400 गुणाकारात 4, 4 0 0 4 0 0 4 चौक 16, हातच्याला 1, 4 2 8, 8 1 9, 9600 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. ओके, कळालं या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर कशा रीतीने आलेलं आहे. तर बघा थोडंसं मित्रांनो या ठिकाणी याच्या अगोदर चुकलेलं होतं, तर समजून घेत चला. बघा या ठिकाणी मित्रांनो थोडंसं चुकीने मित्रांनो या ठिकाणी पूर्ण आपलं गणित चुकून जात असतं. तर बघा या ठिकाणी शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. एकदम मित्रांनो हा प्रश्न सोप्या लेवलचा आहे. तर या ठिकाणी बघा प्रश्नाचे जे योग्य आन्सर आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी काढून या प्रश्नाचे योग्य आन्सर आपल्या कमेंटमध्ये सांगण्याचा बघा या ठिकाणी अवश्य तुम्ही प्रयत्न करा. जर तुम्हाला हा आपला आवडता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत हा व्हिडिओ अवश्य शेअर करा. आणि तुम्ही या ठिकाणी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. भेटू परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मित्रांनो घ्या काळजी, करा अभ्यास.